नमस्कार, मी आहे मयुरी आणि आजची रेसिपी आहे ऑब्वियसली होळी स्पेशल पुरणपोळी. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळं एकदम व्यवस्थित सांगणार आहे, मी कशी बनवते आणि त्याच्यासाठी पाण्याचा अंदाज, त्याच्यानंतर गुळाचा अंदाज, पिठाचा अंदाज, किती किलोसाठी किती लागणार आहे हे सगळं सांगणार आहे. तर हे मी 1 किलोची डाळ भिजवली होती. त्याचं कारण असं आहे की सारखं सारखं मला हे सारण बनवायला वेळ मिळत नाही आणि घरामध्ये सारांशला आणि मिस्टरांना पुरणपोळी खायला खूप आवडते. तर मी एकदाच बनवून ठेवलं होतं सारण आणि मला थोडं 1-2 ठिकाणी द्यावीसुद्धा लागते. तर मी हे असं 1 किलोची डाळ भिजत घातली होती 5 ते 6 तास आणि त्याच्यानंतर मी कुकरला लावते. तर कुकरला तुम्ही बघितलंच असेल, मी पाण्याचा तुम्हाला अंदाज दाखवला. अगदी 1 बोट आपला राहील बस एवढंच आपल्याला डाळीच्यावरती पाणी ठेवायचं आहे आणि 2 शिट्ट्यांमध्ये डाळ भरपूर चांगली शिजते. आणि डाळीतलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. एखाद्या चाळणीमध्ये वगैरे घेऊन डाळीतलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आणि परत मी ती डाळ आहे ना, ती एका पातेल्यामध्ये घेतली. पाणी गाळल्यानंतर आणि गरम गरमच डाळ घ्यायची आहे. डाळ थंड करत ठेवायची नाही आहे, कारण का डाळ गरम असेल तर फटाफट गूळ वितळायला चालू होतो. आणि मी तुम्हाला गुळाचा अंदाज सांगते. तर गुळाचे ना मी 2 ढेप घेतले होते अर्धा किलोचे आणि त्याच्यातून मी तुम्हाला बघत असाल तुम्ही बाजूला मी काढून ठेवला आहे थोडासा गोळा, छोटासाच गोळा काढून ठेवला आहे, म्हणजे अगदी 50 ग्राम. तर पूर्ण अगदी 1 किलो डाळीला 1 किलोचा गूळ मी घेत नाही, तर 100 ग्राम वगैरे मी बाजूला काढून ठेवते, त्याच्याने करून गोडवा एकदम बॅलन्स होतो. आणि त्याच्यानंतर मी गरम डाळीमध्येच फटाफट गूळ मिक्स करून घेतला आणि ते शिजायला ठेवलं. आणि ह्याच्यासाठी खूप टाईम लागतो गूळ वितळायला. अगदी काय लगेच वितळत नाही, पण गरम गरम डाळ असेल तर जरा गूळ वितळायला लवकर वितळायला मदत होतं आणि डाळ थंड झाली की मग त्याच्यासाठी टाईम लागतो आणि बेसिक गोष्टी आहेत. तर ही 1 किलोच्या डाळीसाठी मी तुम्हाला गुळाचा अंदाज सांगितलाच आहे. तर हे असं हळूहळू आपल्याला हे परतत राहायचं आहे. आणि साईडला आता मी तुम्हाला पिठाचा अंदाज सांगते. तर पीठ भिजवण्यासाठी मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, म्हणजेच 3 हे कप. तर हा कप आहे 250 mlचा. तर हे असे मी 3 कप गव्हाचं पीठ घेतलं आणि तेच कप मोजून मी मैद्याचं पीठ घेतलं, कारण का गहू आणि मैदा हे दोन्हीसुद्धा मिक्स करूनच पुरणपोळी चांगली लागते आणि पोटालासुद्धा बाधत नाही. आणि आता तुम्ही बघू शकता हे जे डाळीचं मिश्रण आहे ते सुद्धा मस्तपैकी असं शिजत चाललेलं आहे आणि 85% बऱ्यापैकी गूळ वितळलेला आहे. आणि त्या स्टेजला मी त्याच्यामध्ये इलायची पावडर ॲड केली आहे. तर इलायची पावडर ॲड केल्यानंतर परत त्याला परतत राहायचं आहे सतत. आणि सगळ्यात मेन म्हणजे ना, हे ही पळी आहे ना ती फिरवतच राहायची आहे आतमध्ये, म्हणजे मध्ये मध्ये जसं आपल्या साईडला काम आणि इकडे पळी फिरवत राहायची आहे. काय होतं, जेणेकरून ते खाली ना डाळ ती लागत नाही. खाली लागली ना डाळ की मग टेस्ट बदलते आणि नंतर मग परत पातेला चेंज करा, मग ते खूप मोठी प्रॉब्लेम असतो. तर मग इकडे मी आता बघत असाल तुम्ही पीठ मी एकत्र केलं, त्याच्यामध्ये मीठ घेतलं आहे चवीनुसार 1.5 चम्मच आणि हळद घेतली आहे, कारण का मी कोकणातली असल्यामुळे मला हळदीशिवाय पुरणपोळी अशी झाल्याशी वाटतच नाही. तर मग त्याच्यानंतर मी तेलाचं मोहन घेतलं आहे, तुपाचं नाही. तुपाचं घेतलं की ते खूपच खुसखुशीत होतात आणि गरम गरमच बऱ्या वाटत नाही, तर मग त्या फाटून जातात. आणि अजून एक न फाटण्यासाठी अजून एक ट्रिक आहे, ती मी पुढे सांगते तुम्हाला. तर मी ह्याच्यामध्ये मोहन घेतला आहे. आता मी जो अंदाज तुम्हाला पिठाचा सांगितला, 5 वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी आपले जे खाण्याचे चम्मच असतात ना, ते मी 4 चम्मच असं तेल घेतला मोजून आणि तो गरम करून त्याच्यामध्ये मी मिक्स केला. आणि पीठ आहे ना, तो अगदी व्यवस्थित हाताने ना मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे हळद, मीठ आणि तेल हे सगळं पिठाला पिठामध्ये एकजीव झालं पाहिजे, सगळा पीठ एकजीव झाला पाहिजे. आणि इकडे आपल्याला पळीसुद्धा मारायची आहे डाळीला साईडला मध्ये मध्ये. आणि आता अगदी हलक्या हाताने पीठ मळायचं आहे, खूप जास्त फास्ट नाही आणि खूप जास्त दाब देऊन मळायचं नाही आहे. हलक्या हाताने पीठ मळायचं आहे, अगदी मऊसूद असं पीठ मळायचं, कच्चं नाही एकदम आणि एकदम पातळ नाही, अगदी मीडियम. आणि 1 तास अगोदर हा पीठ भिजवून ठेवायचा आहे शक्यतो, म्हणजे जेणेकरून पीठ खूप छान येतो आणि
पोळीसुद्धा अगदी मऊ मऊ अशी बनते. आणि पुरणपोळीला पीठ आहे ना, तो घट्ट अजिबात जमत नाही, नाहीतर मग पोळी चिवट आणि कडक होते. सो पीठ एकदम मऊसूत मळायचं आहे, कारण का जेव्हा आपण पुरणपोळी भरतो ना, त्याच्यामध्ये सारण भरतो ना, तेव्हा पुरणपोळीचं सारणाचं आणि पिठाचं कन्सिस्टन्सी सेम असली पाहिजे. ह्यासाठी सुद्धा म्हणजे पोळी फाटतसुद्धा नाही. आणि न फाटण्यासाठी अजून एक ट्रिक आहे आपल्याकडे. तर हे असं पीठ व्यवस्थित मळून घेतलं आणि लास्टला ना अगदी 1 चम्मच असं मी तेल वरतून त्याला थोडंसं लावून ठेवलं. आणि बघू शकता पीठ एकदम मऊ मऊ असं लुसलुशीत असं पीठ मळलेलं आहे. आणि पीठ मळून झाल्यानंतर त्याला मी 1 तास बाजूला करून ठेवलं, कारण का ऑब्वियसली आता सारण बनवायला तर ते डाळ फक्त शिजलेली आहे. गूळ आणि डाळ अजून त्याला बारीक करायचं आहे. सो त्याच्यासाठी मला 1 तास लागणारच आहे. म्हणजे तसं 45 मिनिट्समध्ये झालं. ते कसं झालं ते पण तुम्हाला सांगते. तर मी आता हे पीठ असं मस्तपैकी मळून बाजूला घेते. बघत असाल तुम्ही किती मस्त असं मऊ असं फटाफट असं तुटतोय तो हातामध्ये, म्हणजे असं एकदम स्प्रेड होते फटाफट. असं मस्त असं मऊ पीठ मळलं. आता मी तुम्हाला दाखवते की डाळ मी कशी बारीक करते. तर हे मी कुकरमध्येच घेतलं. ज्या कुकरमध्ये मी डाळ शिजवली तो कुकर स्वच्छ घासून आणि धुवून ठेवला आणि मग त्याला पुसून घेतलं, कारण का आपल्याला सुकं भांडं घ्यायचं आहे डाळीसाठी. तर आता डाळ आहे ना, ती अगदी 100% सुकलेली नाही आहे. पातेल्यामध्ये डाळ आणि गूळ थोडंसं ओलसरपणा आहे त्याच्यामध्ये, म्हणजे बऱ्यापैकी ओलसरपणा आहे. पण जर का मी ती घट्ट केली ना, तर नंतर ती ना मला चाळणीमध्ये ना ती बारीक करण्यासाठी खूप हार्ड पडेल आणि खूप टाईम जाईल माझा. म्हणून मी ती गरम गरमच ना आणि थोडी पातळ अशीच मी डाळ आहे ना ती बारीक करायला घेतली चाळणीमध्ये. आता तुमच्याकडे जर का डाळीचं बारीक करण्याचं भांडं असेल तर बेटरच आहे. माझ्याकडे जे आहे ते तुटले, म्हणून मला हे असं करावं लागते. आणि पहिले मी तांब्या घेतला होता बारीक करण्यासाठी, तर तांब्याने ते होत नाही आहे. तांब्याचे जे कडे आहेत ना ते लागत होते हाताला, म्हणून मग मी परत एकदा ते तांब्या ठेवला आणि ही रवळी घेतली, ज्या आपण ताक वगैरे उसळण्यासाठी घेतो. ती बऱ्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये असते. आणि हे असं खाली जेव्हा खाली बारीक होऊन येते ना चाळणीच्या खाली, तर ते सारखं सारखं मला काढावं लागते. आणि उंच भांडं घेण्याचं कारण हे आहे, मी कुकर ह्यासाठी घेतलं आहे कारण का ते सारखं साठलेली डाळ, बारीक झालेली डाळ आहे ना, ती बाजूला काढावी लागते वेगळ्या भांड्यामध्ये. म्हणून मी ही अशी उंच असं भांडं घेतलं, म्हणजे एकाच भांड्यामध्ये कंटिन्यू मला करता येईल आणि सारखी ती डाळ खाली चिपकणार पण नाही. आणि हे सगळं असं चालू करून मला 45 मिनिट्समध्ये माझी ही डाळ मस्त अशी बारीक झाली. फक्त त्याच्यामध्ये एक मला एक्स्ट्रा काम लागलं. ते काम म्हणजे मी तुम्हाला सांगते, डाळ अगदी जास्त शिजली नव्हती, म्हणजे शिजून पूर्ण अशी घट्टसर मी केली नव्हती. तिला बऱ्यापैकी पातळच ठेवली होती. सो सारण बऱ्यापैकी पातळ होता. पण मला ते खूप कमी टाईम होता माझ्याकडे आणि मला कमी टाईममध्ये डाळ बारीक करणं गरजेचं होतं. सो मी पहिले पातळ डाळ पटापट त्याच्यामध्ये बारीक करून घेतली चाळणीमध्ये. आणि पूर्ण डाळ बारीक झाल्यानंतर परत मी कुकरमधून ती पातेल्यामध्ये त्याला डाळीला घट्ट करण्यासाठी मी परत एकदा ओतलं मी पातेल्यामध्ये, जेणेकरून माझं बारीक करण्याचं जे सगळ्यात मोठं टास्क आहे ना, ते डाळ बारीक करणं आहे. सो ते माझं काम लवकर झालं आणि मला थोडी मेहनत कमी लागली. म्हणजे हात तर खूपच दुखले, कमी नाही दुखले, पण जर का मी खूप घट्ट डाळ अगोदरच शिजवली असती ना, तर अजून जास्त हात दुखले असते. सो मी असं जरा उलटं काम केलं, कारण का माझ्याकडे वेळ कमी होता. मला फटाफट पुरणपोळी वगैरे बनवून खाली पूजा करायला पण जायचं होतं. सो हे असं सगळं चालू होतं माझं काम उलटं. पण मला तर हे थोडंसं ना ट्रिक थोडीशी सोपी पण वाटली. म्हणजे लवकर खूप फास्ट जर का करायचं असेल एखाद्या दिवशी, आपल्याला सकाळपासून आपल्याकडे टाईम नसेल आणि आपल्याला एवढं सगळं बनवायचं असेल 1 किलोचं सारण, तर ही ट्रिक खूप चांगली आहे. तर तुम्ही म्हणाल पहिले कुकरमध्ये, मग टोपामध्ये, मग परत कुकरमध्ये, मग परत टोपामध्ये, पण हेच मला करणं गरजेचं वाटलं. तर मी आता ही सगळी जी बारीक झालेली डाळ आहे तर कुकरमधून
टोपामध्ये घेऊन मी टोपामध्ये आता मस्तपैकी तिला घट्ट करणार आहे. थोडं तर पातळ आहे सारण आणि एवढं पातळ सारण आपल्याला नाही चालत. आणि त्याच्यानंतर मी आता मस्तपैकी त्याला घट्ट करायला ठेवलं आहे आणि साईडला फटाफट गॅस ओटा पुसून घेऊन पुरणपोळी बनवायची तयारी चालू करणार आहे. तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते, मी हे सगळं बारीक केलेलं घट्ट करायला ठेवलं आणि बाकीची सगळी उरली सुरलेली कामं करून घेतली आणि मला ह्याच्यासाठी 20 मिनटं लागले. म्हणजे मला जिथे 1.5 तास लागलं असतं ना डाळ बारीक करायला, तिथे मला 45 मिनिट्स लागले. 1 तास 45 मिनिट्स 1 किलोची डाळ बारीक करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर 20 मिनटं लागले ती थोडी पातळ डाळ मला घट्ट करण्यासाठी टोपामध्ये. तर ते मला जास्त परवडलं, कारण का ते फक्त टोपामध्ये ठेवून फक्त एकदा दोनदा मला पळी मारायची होती. मग माझी मेहनत काहीच नव्हती. मेहनत तर अगोदरच झाली होती डाळ बारीक करताना. सो तुम्ही बघू शकता डाळ आता मस्तपैकी असं सारण हे घट्ट 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 असं होत चाललेलं आहे. बऱ्यापैकी 20 मिनिट्समध्ये माझं हे 1 किलोचं सारण परत एकदा मी जे बारीक केलं होतं ते घट्ट करायला ठेवलं आणि त्याला मला 20 मिनिट्स लागले बरोबर. आणि मग मी ते गार करायला ठेवलं आणि गार तर ते लवकर होणार नव्हतं, म्हणून मी वाटीमध्ये थोडंसं काढून घेतलं. तर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते इतकं बरोबर एकदम कन्सिस्टन्सी बघू शकता. म्हणजे आता ते हातामध्ये असं लगेच चिपकत नाही आहे, बरोबर अगदी झालं आहे ते. आणि मग मी ते आपल्याला ते गार करूनच घ्यावं लागतं, गरम गरम ते घेऊ शकत नाही. मग मी पूर्ण त्याला पंख्याच्या खाली ठेवलं होतं भांड्यामध्ये पसरवून, आणि जसं गार होईल तसं वाटीमध्ये घेऊन मी पुरणपोळ्या बनवायला चालू केल्या. तर आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की पुरणपोळी बनवताना जर तेलाचा बोट घेतला ना पिठासाठी, तर ते गरम गरम पुरणपोळी जर वाढायची असेल तर तेलाचा हात घ्यायचा आहे पिठाची वाटी बनवण्यासाठी, कारण का ती फाटण्याची शक्यता असते. आणि जर का तुम्हाला कोणाला पार्सल द्यायचे असेल किंवा दुसऱ्या दिवशी पुरणपोळी खायची आहे किंवा टिफिनमध्ये द्यायची आहे, तर तेलाचा हात न घेता सुक्या पिठामध्ये तो गोळा आपल्याला मिक्स करायचा आहे आणि नंतर त्याची वाटी बनवून मग त्याच्यामध्ये सारण भरून मग आपल्याला पुरणपोळी बनवायची आहे. त्याच्याने पुरणपोळी फाटत नाही कुठेही पार्सल देते वेळी, म्हणजे थंड झाल्यावर सुद्धा ती फाटत नाही. नाहीतर मग आपण तेलाचा गोळा घेतला ना, तेलाच्या हाताने जर का वाटी बनवली ना, तर ती थंड झाल्यावर ती पोळी फाटून जाते. तर तुम्हाला ही ट्रिक समजली असेल किंवा तुम्हाला आधीपासून माहिती असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल माहिती तर तुम्हाला समजलीच असेल आता. तर अशा पद्धतीने पहिले मी एक तर सगळ्यात मेन म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जो मी तुम्हाला पिठाचा प्रमाण सांगितलं तो प्रमाण 1 किलोच्या डाळीसाठी नव्हता, तर अर्धा किलोच्या डाळीसाठी होता. जरी मी 1 किलोची डाळ भिजवली असली तरी मला पोळ्या अर्धा किलोच्याच बनवायच्या होत्या. सो मी अशा पद्धतीने 5 वाटी पीठ घेतलं होतं. जर 1 किलोची डाळ भिजवली आहे आणि त्याच्यासाठी पिठाचं प्रमाण तुम्हाला पाहिजे असेल तर मी सांगते, ते म्हणजे 1.5 किलोचं पीठ लागतं. म्हणजे 40-50 किंवा 50-60 असं. म्हणजे जर गव्हाचं पीठ तुम्ही अर्धा किलो घेतलं तर मैद्याचं पीठ तुम्हाला 1 किलो घ्यायचं आहे, आणि गव्हाचं पीठ 1 किलो घेतलं तर मैद्याचा अर्धा किलो. अशा पद्धतीने तो अंदाज घ्यायचा आहे. आणि 1.5 किलोच्या पिठामध्ये 1 किलोची डाळीचे पोळ्या होऊन जातात. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा, आणि हॅपी होली सगळ्यांना. बाय.